सगळ्यांचं स्वागत. श्री रुद्र आनंद या 12 भागांच्या मालिकेतील आजचा शेवटचा म्हणजे 12वा भाग. 12व्या भागामध्ये आपण 11वा अनुवाक, नमक यामधला शेवटचा अनुवाक आपण आज पाहणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. 12वा भाग हा संथेचा, निरूपणाचा शेवटचा भाग जरी असला, तरी येत्या सोमवारी 17 ऑगस्ट रोजी आपण सगळे मिळून याच वेळी इंडिया टाईम 9 ते 10:30, 10:15 या 65 ते 75 मिनिटांमध्ये अतिशय शांत आपण ज्या पद्धतीने म्हटला, त्या पद्धतीने रुद्र म्हणणार आहोत. त्यामध्ये काही गमती-जमती सुद्धा मी सांगणार आहे. आणि आता ह्या 12व्या भागापर्यंत आल्यानंतर मला तुम्हाला खात्री द्यायची गरजच नाहीये. तुम्हालाच पक्की खात्री पटली असेल, की रुद्र अतिशय सुंदर आहे, आनंददायी आहे. त्यामधली जी रुद्राची संकल्पना करून स्वतःशी जो संवाद साधलाय, आपल्या रागाशी जो संवाद साधलाय, रागांवरून अनेक विविध रूपांपर्यंत जाऊन स्वतःच्या भावनांशी जो संवाद साधला तो अतिशय सुंदर आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्ण नेहमी सांगत आला आणि त्याचं स्वरूप त्याने एका अर्ध्या ओळीत सांगितलं. यः पश्यति स पश्यति. जो पाहतो त्याला दिसतं. ही सगळी सूक्त, एकंदर संपूर्ण आयुष्य हे पाहण्याचा खेळ आहे. पाहणं हे तेव्हाच होतं जेव्हाला निःशब्दता असते. किंबहुना निःशब्दता ही पाहण्याची लिटमस टेस्ट आहे असं आपण म्हणतो. आणि आपण रुद्र अनुवाक 1 नमकामधला त्या अनुवाक आजचा 11वा हे आपण पाहत आलो, की अनुवाकामध्ये काय सांगितलंय हे जरी ऐकत आलो, तरी सुद्धा माझी प्रत्येक वेळेला विनंती होती, की पहा आणि पाहण्याची सुरुवात रंगांनी सुरू झाली आपली. लाल, काळा, हिरवा, निळा या रंगातून स्वर सापडला. रंग, स्वर, दृष्टी आणि नाद म्हणजे अग्नी आणि आकाश यांचा खेळ करत आपण अत्यंत स्थिरतेने, अतिशय मन लावून आणि कुठल्याही सोसासोसाने नाही, कुठलेही चॅलेंज घेऊन गोष्टी होत नसतात. आनंदाने लहान मूल जसं चालायला शिकतं तसं पृथ्वीतत्त्वाच्या मदतीने म्हणजे बघा किती सुंदर चाललंय. पृथ्वी आहे, अग्नी आहे, आकाश आहे. त्याच वेळेला आपण हे संपूर्ण त्याच्यामधलं कोरिलेशन पाहत-पाहत म्हणजे जलतत्व आलं आणि अनेकदा आपल्याला फ्लेक्सिबिलिटी म्हणजे थोडंसं मोल्डिंग करावं लागलं होतं आपल्या स्वतःच्या विचारांना, स्वतःबद्दलच्या असलेल्या जमणार नाही नकारात्मक विचारांना, असं. म्हणजे ह्या संपूर्ण पंचतत्वांच्या मदतीने आपण भाग 1 ते भाग 12 अनुवाक 1 नमक ते अनुवाक 11 नमकामधला पाहत आलो. आजचा 11वा भाग आहे. तर आजच्या 12व्या भागामध्ये 11वा अनुवाक आहे. 11वा अनुवाक सुरू करायच्या आधी आपल्या सर्वांचं या 12व्या भागात 11व्या अनुवाकासाठी स्वागत. हं. आपण ज्यावेळेला म्हणणार आहोत 17 तारखेला संपूर्ण रुद्र एकत्र त्यावेळेला ही धून मी पुन्हा पूर्ण वाजवणार आहे. ही फक्त शेवटचं कन्क्लुजन हार्प आहे तो फक्त तसा. बरं मग आता आपण आजच्या 11वा अनुवाक नक्की काय आहे? 11वा अनुवाक हा शेवटचा नमकातला अनुवाक आहे आणि आपल्याला अहंकाराचे विसर्जन करायला तो सांगतो. कामातले अडथळे दूर करायला शिकवतो. आपण आत्तापर्यंत पाहत आलोय हे एनर्जीची सगळी रूपं आहेत. एनर्जीचं सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे. पृथ्वीवर, अंतराळात, झाडांवर, अन्नधान्यात सगळ्या दिशेला पसरलेली अनेक रूपं आणि ती ऊर्जेचीच रूपं आहेत. या जगात आपल्यापेक्षा काही गोष्टी मोठ्या आहेत. आपल्यापेक्षा काही गोष्टी मोठ्या आहेत. याचा अर्थ ऊर्जा एकच आहे. ऊर्जेची क्वालिटी एकच आहे. मात्र त्याचं सादरीकरण वेगवेगळं आहे. कारण आपल्यामध्ये असलेले गुण, 3 गुण म्हणतो, पंचतत्वांचं असलेली गमती-जमती त्याच्यामुळे एखाद्या वेळेला लहान-मोठं, उजवं-डावं, गोरं-काळं असं होऊ शकतं. या व्यवस्थेची जाण ठेवायला रुद्र आपल्याला शिकवतो. तेषाग सहस्त्रयोजने वधन्वानि तन्मसि. अशी एक ओळ आपण आज ऐकणार आहोत. तर आमच्या समोरील संकटांची जी धनुष्य आहेत ती हजारो योजनं, सहस्त्र योजने हे लांब ठेवावीत. आपलं काम यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी लांब ठेवायला हव्यात किंवा ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, म्हणजे ज्या गोष्टी नको आहेत त्या लांब जातीलच.
अशा पद्धतीने रिस्क मिटिगेशन करून पुढे जायला लागेल, ही पुन्हा एकदा स्वतःला दिलेली आठवण आहे. यं द्विष्मो यश्च नो द्वेष्टी तं भोजं दधामी. अशी शेवटची ऋचा आत्ता म्हणून दाखवली तुम्हाला. हे द्वेषाचं विसर्जन आहे. द्वेष, वाईट चांगलं माहिती नाही. राग वाईट चांगलं माहिती नाही. आपण तेच म्हणत गेलो. ही ऊर्जा आहे. ऊर्जेचं मॅनिफेस्टेशन आहे. त्या मॅनिफेस्टेशनचे काही परिणाम असतात. ते परिणाम जर का चांगले वाटले, त्या मार्गाने जावं. ते परिणाम जर का चांगले नाही वाटले, तर त्या मार्गापासून आपोआपच आपण दूर होऊ. आगीला हात लागल्यानंतर चटका बसतो. मग तिथे विचार नाही करावा लागत. आता चटका बसलाय, मग अजून ठेवलास तर जळेल. मग आता हात मागे घे. तिथे सायन्स नसतं. सायन्स ऑफ अवेअरनेस असतं. क्विकली मागे घेतला जातो. रिफ्लेक्सेस असतं ते. तसंच आहे. शेवटचा अनुभव तेच सांगतो, की आता इतकं सगळं समजल्यानंतर, अहंकाराचा चटका बसल्यानंतर, आता विचार कसला करतोयस? हा द्वेष आता द्वेष म्हणून राहिला नसेल. आता द्वेषाचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल, असं तो सांगतो. मग आपण आज या अनुवाकातल्या, शेवटच्या अनुवाकातल्या 18 ओळी आहेत फक्त. त्यात 1 ते 4, 5 ते 11, 12 ते 16 आणि शेवटी 17-18 ही जी शेवटची व्यक्तिगत प्रार्थना आहे, माझ्यातला द्वेष दूर होवो किंवा तो झालाच आहे, अशा पद्धतीची ती प्रार्थना आहे. मग आपण आधी आता नेहमीसारखं त्या म्हणजे ओळी म्हणूया आणि पुढे जाऊया. ओळी म्हणायच्या आधी एक सूचना नेहमीसारखी करतोय. ती म्हणजे आत्तापर्यंत आपण रुद्राचा ग्रुप होता. अजूनही तो सुरू राहणार आहे. पण माझं असं तुम्हाला सांगणं असेल, की WhatsAppचा जो चॅनल आहे माझा, त्यालाच तुम्ही जर का फॉलो केलंत, तर ज्या काही सूचना देतो, कधी इंग्रजी कोर्सेस असतात, कधी मराठी कोर्सेस असतात, कधी एखादा दुसरा व्हिडिओ आउट करतो, कधी काही ठिकाणी मी लेख लिहीत असतो. ते लेख पण इथे काही वेळेला देत असतो. काही वेळेला चित्र काढत असतो. ते चित्र काही एखाद वेळेला मनात आलं, की ते सांगत असतो. म्हणजे आपल्याला कम्युनिकेट करायला WhatsApp चॅनल आहे. तो क्यूआर कोड आहे. स्कॅन करा आणि डायरेक्ट WhatsApp चॅनलला गेलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला आठवण करावी लागणारच नाही. तिथे सगळ्या गोष्टी कायम सातत्याने अपलोड होत असतात. नाहीच तर आपल्या रुद्र ग्रुप आहेच. त्यालाही जॉइन झालात तरी त्याला हा त्याचा क्यूआर चॅनल आहे आणि रुद्राची प्रॅक्टिस इथून पुढेही सुरू ठेवा. कोणाच्या भयाने नको, आनंदासाठी. लहान मुलगा जसा खेळतो, तशी ही रुद्राची प्रॅक्टिस त्याचे व्हिडिओ करून ठेवलेले आहेत. तर ही मला अनाउन्समेंट करायची होती तशी. शेवटची भाग आहे, शेवटचा भाग आहे आणि त्यामुळे ही एक अनाउन्समेंट आता सुरुवातीलाच करतो, की फी ऐच्छिक आहे. पहिल्या भागापासून किंबहुना ह्याची ज्यावेळेला अनाउन्समेंट झाली तेव्हापासून मी हेच सांगतोय, की फी ऐच्छिक आहे. कुठेही, कधीही, कितीही तुम्हाला वाटेल तेव्हा ती भरा. मोड मात्र मी सांगतो, की हे जीपे आहे 9822031915, 8380081915, paypal.me@mydgpay. हे भारताच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना हे सोपं जातं किंवा क्रेडिट डेबिट कार्ड वापरून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल किंवा हा पेटीएमचा क्यूआर कोड आहे. मोड सांगतोय मी, फी द्या असं म्हणत नाहीये. ऐच्छिक आहे. तुम्हाला जेव्हा द्यावीशी वाटेल, जितकी द्यावीशी वाटेल, द्यावीशी वाटली तर ती द्यायची. मात्र फी भराल ना, त्यावेळेला मला सांगाल का? म्हणजे माझ्याकडे पण नोंद केली आहे ते. मी बोलतो असं हां. चला, मग आता शांती मंत्राने सुरुवात करायचं आपलं ठरलंय. कधीही शांती मंत्र. मी एवढंच सांगेन, की रुद्र म्हणा, म्हणू नका, एखाद दुसरी वेळ म्हणा, त्यातला अर्थ समजून घ्या. हे YouTubeवरचे भाग वरचे वर पहा. एका बैठकीत कायम सगळ्या रुद्र म्हटलाच पाहिजे, ही धाकधूक आता सोडून द्या. एखादी ऋचा जरी आली ना, शेवटची ऋचा, आपण आज ऐकणार आहोत त्याचा अर्थ. तो सुद्धा किती छान आहे. नाही तर पहिला रुद्रांचा शांती मंत्र. चला, आपण आता म्हणूया. हं. तंबोरा लावलेला आहे. हलका असेल तंबोरा. म्हणजे आता हलका करतोय. हां, आता सवय झाली हा स्वर आणि तुमचा स्वर शोधायला सुद्धा हरकत नाही. 12 स्वर आहेत अजून काय. सा, कोमल रे, शुद्ध रे, गंधार, कोमल गंधार, मध्यम, तीव्र मध्यम, पंचम, धैवत, कोमल धैवत, निषाद, कोमल निषाद, षड्ज, सारेगमपधनी असे आहेत. हं. आता हा शोधू नका हा कुठला आहे, पांढरी 2 आहे का पांढरे काळे. आपला आवाज पकडायचा. मला हा बरा वाटतो म्हणून हं. मी म्हणणार आहे आता. तुम्ही पण म्हणा. ॐ इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानि सगशिषद्विश्वे देवासूक्तवाच
पृथिवी मातर्मामाहिगसे मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्दां सग शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं देवा अवन्तु शोभायै पितरो नुमदन्तु ओम शांती शांती शांती. अनुवाक 11 सुरू होतो आता इथे. सहस्त्र शब्द आहे. आता मी हा हळू म्हणणार आहे. माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायच्या प्रॅक्टिस करायची नेहमीसारखी. हा स्वर पकडायचा तर हा पकडा, नाही तर तुमचा घ्या. ओम काळा काळा असा येतो हा. सहस्राणि सहस्रशो ये म्हणा. सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधि भूम्यां या संपूर्ण सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् ते श्याम आहे ते. आता माहित झालं तुम्हाला अनुस्वार ते श्याम त्यांची. तेषाग सहस्रयोजने तेषाग सहस्रयोजने तेषाग सहस्रयोजने वधन्वानि तेषाग सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. सुंदर. तेषाग सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. आता तिसऱ्या रुचेमध्ये अशी जवळ जवळ सगळ्या बघा. लाल काळा हिरवा, लाल हिरवा, लाल निळा काळा. हळू जाऊ आपण. अस्मिन् 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 महत्यर्णवेन्तरिक्षे भवाधी असं आहे ते. अस्मिन् थोडं वरती घ्यायचं. महत्य अस्मिन् अस्मिन् महत्य अस्मिन् महत्य हिरवा लाल हिरवा महत्य अस्मिन् नाही तर न काळ्यामध्ये टाकून द्या. अस्मिन् महत्य. काही लोक म्हणतील असं कसं काळामध्ये टाकून देऊ. मध्ये कोणीतरी मला विचारलं होतं की का बरं हे स्वर वर खाली असतील. खरं सांगायचं तर मला नाही माहिती हो. तिथपर्यंत माझं पोचलंच नसावं ज्ञान अजून. पण म्हणायला छान वाटतं. म्हटलं म्हणूया तसं. एखाद दिवस एकदम झटकन दिसेल ते. नक्की दिसेल. आणि दिसल्यावर सांगेन. आता आपण आपलं प्रॅक्टिस करत जाऊ. मग मी आता काय म्हटलं? अस्मिन्. तो न इथे तेवढ्यापुरतं द्या सोडून. नाहीतर म्हणा. तो जाणारच. काही काळजी करू नका. अस्मिन् महत्य अस्मिन् महत्य. आता न जोडायचं आहे त्याला. अस्मिन् महत्यर्न अस्मिन् महत् अस्मिन् महत्यर्णवे
म्हणा. अस्मिन्महत्यर्णवेन्त वेन्तरिक्षे वेन्तरिक्षे काळाय सॉरी म्हणा. अस्मिन्महत्यर्णवेन्तरिक्षे अस्मिन्महत्यर्णवेन्तरिक्षे भवा अधि लाल काळा काळा हिरवा भवा अधि अस्मिन्महत्यर्णवेन्तरिक्षे भवा अधि. शेवटी शेवटी आलो आणि एक कॉम्प्लेक्स टाकून ठेवलं ना त्यांनी. हे शेवटची जंप आहे ती. नील ग्रीवा शितिकंठा सोपं आहे. नीलग्रीवा शितिकंठा शर्वा अधक्षमाचराः. हा, आता कशा रुची आहेत आधी आपण अर्थ बघूया सगळ्यांचा. साधा सोपा अर्थ आहे. सहस्त्रा आणि सहस्त्रशो ये रुद्रा आधी भूम्याम. भूम्याम भूमी शब्द आहे ना. ये रुद्रा भूम्याम आधी सहस्त्र आणि सहस्त्रशः पृथ्वीवर चतुर्थ्याम अनशनन जपती. म्हणजे पृथ्वीवर भूम्याम ही रुद्राची सहस्त्र आणि सहस्त्रशः संती. संती हा शब्द नाहीये त्याच्यामध्ये. संती म्हणजे आहेत संस्कृतमध्ये. ये रुद्राः भूम्याम आधी सहस्त्र आणि सहस्त्रशः संती. हे रुद्र पृथ्वीवर हजारो प्रकारांनी हजारो आहेत. आता रुद्र म्हणजे काय म्हटलं आपण? रुद्र म्हणजे एनर्जी आहे. एनर्जीची हजारो रूपं आहेत. आपल्याला कल्पना पण करू शकणार नाही असे दगड आहेत, अशी झाड आहेत, अशी प्राणी आहेत, सगळंच आहे त्याच्यामध्ये. अच्छा, हे का विचार करायचा याचा, की आपण एका छोट्याशा कूपमंडूक वृत्ती त्याला म्हणतात, की विहिरीतले बेडकं कशी म्हणतात, त्यांच्या दृष्टीने तेवढंच जग असतं. आपलं तसं होत नाही ना, एवढं फक्त बघायचं. कल्पनाही करू शकणार नाही असे रंग आहेत. कल्पनाही करू शकणार नाही असे आकार आहेत. कल्पनाही करू शकणार नाही असे आवाज आहेत, तसे वास आहेत. असं त्यांचं सांगणं आहे, की तुला माहिती नाही याचा अर्थ ते नाहीये असं नाहीये. आणि तुला जे माहिती आहे तेवढंच आहे, असंही नाहीये. असा एवढा भाग आहे. ही सगळी विश्वातली ऊर्जा ही मान्य करतोय शेवटी. एवढं सगळं सांगितल्यानंतर 2 अनुवाक ते 9 अनुवाक काय आहे? हेच तर आहे ना. तेवढं काय सांगितलं की नाही त्यांनी. त्याच्यामध्ये आपण चोरांना पण नमस्कार करून आलो. चोरांमधले विविध प्रकार पाहिले. पाहिले की नाही? तसं आहे सगळं. म्हणजे ही एवढी डायव्हर्सिटी आहे. "तेषाग सहस्त्रयोजने वदन्वाय तन्मसि." आमच्याकडनं एखाद वेळेला अशी चूक झाली, की आमचं जे आहे तेच आमचं. म्हणून आमचं करू नये. आमचं करताना तुमचं कधी होतं कळत नाही. आपली गोष्ट महत्त्वाची हे कधी सांगायला फारसं जाऊ नये. गरज नसताना सांगण्याला वेडेपणा म्हणतात तो तसा. करून दाखवावं त्यापेक्षा. कोणी का लाख काही बोलेना. उगाच अभिमान धरू नये. अभिमान ही आसुरी संपत्ती आहे. तुम्ही म्हणाल, "तू चुकतोय धनंजय." तसं असेल तर कृष्णाशी जाऊन भेटा. अभिमान आसुरी संपत्ती आहे. अभिमान म्हणजे उपयोग शून्य गोष्टी बडबडणे. आमच्याकडे एवढी मोठी विद्यापीठं होती. हा अभिमान झाला. आता काय? आता आपल्याला तयार करायला लागेल. म्हणून आमच्याकडनं अशी जर का चूक झाली, तर तुमच्या संहारक शक्तीला जरा लांब ठेवा. संहारक शक्तीला लांब ठेवणार कसा तो? आपण जर का उलटं-सुलटं काही केलं, तर संहार होणारच आहे. हे जाणून घेतोय तो. अस्मिन् महत्तर्ण वेंतरिक्षे अंतरिक्ष आला आता. अंतरिक्षे भवा आधी. अर्णव म्हणजे समुद्र. अर्णव म्हणजे काय सांगितलं? भूमी सांगितली. मग आता त्यांनी समुद्र सांगितला. तसं अंतरिक्ष. ह्या सगळ्या एनर्जीज फक्त पृथ्वीवर नाहीयेत. पृथ्वीवरच्या पाण्यामध्ये सुद्धा वेगळा भाग आहेत. अंतरिक्षातच आपली पृथ्वी आहे म्हटल्यावर अजून काय म्हणायचं? ही सर्व व्यापकता दिशवते. हे अफाट आहे. रहस्य आहे कारण आपल्याला माहिती नाहीये.
हे एकदा बघायला लागल्यानंतर म्हणून आपण म्हणतो, की पहा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्यालाच आपल्या गोष्टी नाविन्याने दिसायला लागतात जेव्हा आपण बघतो. तर अरेच्चा! हे इथे आहे कळत होतं, किंबहुना आपण त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेत होतो. आहे की नाही? कुठलीही गोष्ट एखादी आपण दररोज बघायचो. म्हणजे बाबा तसे होते. खूप सुंदर बघायचे घराकडे. ते तेवढं त्यांचं ते फार छान म्हणजे त्यांना कुठली गोष्ट अशी नवीन दिसायची काय. मग ते लहान मुलासारखे पटकन झोपायचे, लहान मुलासारखे पटकन जागे व्हायचे ते. क्षणार्धात जागे व्हायचे. छान फ्रेश असायचे कायम. नीलग्रीवा शितिकंठा शर्वा क्षमाचरा. क्षमाचरा म्हणजे क्षमा पृथ्वीचा अर्थ होता. पृथ्वीवर चालणारे, पृथ्वीवर फिरणारे, निळकंठ, निळ्या मानेचे, शितिकंठा, शुभ्रकंठाचे, शुभ्र मानेचे. थोडक्यात काय म्हणजे धोकादायक पण आहेत नीलकंठ आणि मदत करणारे. हे हे मेटाफोर्स आहेत. पुन्हा तेच, की एवढी सगळी रूप, असंख्य रूप असं म्हटल्यानंतर दुसरं काही सांगायचीच गरज नाही ना. पण पुन्हा-पुन्हा सांगतोय, हे माझं मला सांगणं आहे, की ज्या एनर्जीची मी आता रागापासून सुरुवात केली, जो राग मला सातत्याने आहे, जो क्रोध मला आहे, कारण प्रकृती म्हणून जन्माला आल्यानंतर हे हवं, हे नको, हे हवं, हे नको आपण सारखं करतो. आपल्या भगवद्गीतेच्या पहिल्या लेव्हलमध्ये या हवं नको पासूनच सुरू होतं. हवं चांगलं का नको चांगलं का दोन्ही वाईट? काही वाईट नाही, काही चांगलं नाही. हवं नको असणारच आहे. हीच तर प्रकृती आहे. ही जी एनर्जी फॉर्म आहे ती. श्वासोश्वासामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड पण आहे, सगळ्याच भानगड आहे ती सगळी. असा आहे तो सगळा. मग हे झाले 4 भाग. मग आता आपण पुन्हा एकदा म्हणूया. हं. हां, चला. एक-एक ओळ पटापट म्हणायची आणि नंतर मोठा भाग आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पूर्ण ओळ सांगणार आहे, हळू सांगणार आहे. थोडा तंबोरा वाढवतोय मी. स हो ॐ सहस्राणि सहस्रशो ये हां. सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा संपूर्ण आता. सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधि भूम्या हं. तेषागसहस्रयोजने वदन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेन्त ऋक्षे भवा अधि शब्द समजून म्हणायचा असेल तर अस्मिन् महत्यर्णवे अंतरिक्षे भवा अधि असं तुम्ही म्हणायला लागा हळूहळू. हं. नीलग्रीवा शितिकंठा शर्वा अधक्षमाचराः हम्म. आहे की नाही छान. बरं, आता जायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. अनेक लोकांनी मला विचारलं, की तुम्ही अशी छोटी-छोटी सेशन्स घेता का? हो, खूप ठिकाणी घेतो. एखादं सेशन एखाद्या दिवशी किंवा सलग 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 2 दिवस, दीड-दीड तासाची सेशन्स. मग काही जण त्याला सप्ताह म्हणतात किंवा काही जण त्रिवेणी वगैरे म्हणतात. मग अशा पद्धतीने चालतात ती. मग संथेचीच नसतात ती. वेगवेगळ्या पद्धतीची असतात. पटकन सांगतो. अनेक हे प्रश्न मला मेसेज इंडिव्हिज्युअली येत होते म्हणून त्याची उत्तरं देतोय. ॲक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. 60 ते 120 मिनिटाची. अथर्वशीर्ष मला जागं करणारं स्तोत्र, ऐकण्या-बोलण्याचं ध्यान, अथर्वशीर्षामधली नाटक कंपनी, अशिष्याय न देयम, युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ, मोदक ते मोरपीस, फलश्रुती एक अनुभूती, कृष्णाची वॉर्निंग, 4तून 5 जन्म पुनर्जन्म, अथर्वशीर्ष ते फलश्रुती, महंत लक्षण प्रत्येकासाठी, जुने ठेवणे मीपणे कळेना,
दक्षिणामूर्ती, माझ्यातच दडलेला, माझ्यातच हरवलेला, 15 प्रवेशांची एकांकिका अशी भगवद्गीता, वर्ल्ड ऑफ प्रेफरन्सेस, स्टेप टुवर्ड्स नॉइजलेस कम्युनिकेशन, यूज ऑफ 5 एलिमेंट्स, अ जर्नी फ्रॉम कन्फ्युजन टू कन्विक्शन, सेल्फ डाउट टू सेल्फ बिलीफ वाया सेल्फ डायलॉग, फॉर द सेल्फ बाय द सेल्फ, आर्ट ऑफ सीकिंग अँड गिव्हिंग फीडबॅक्स, पीएम तानाबाना, 63 स्ट्रिंग्स ऑफ पीएम, अशी अनेक सेशन्स मी घेत असतो. छोटी-छोटी असतात. अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा होतात, कॉर्पोरेटमध्ये होतात, कुटुंबामध्ये काही होतात, परिवारामध्ये किंवा मग कार्यक्रम कार्यक्रम असतात तिथे होतात. कॉर्पोरेट, सोशल ग्रुप्स, फॅमिली, स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आत्तापर्यंत इथे ठिकाणी झालेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर ह्या काय ARAI सारखी कंपनी आहे, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, रोटरी चॅप्टर्स, पुणे प्रेस असोसिएशन, निसर्ग शाळा, ऑर्चिड स्कूल, ग्रामर प्रबोधिनी, BMM USA मेडिटेशन, बाल विकास, चेंबूर, RCF मुंबई, इमर्सन इंजिनिअरिंग, बजाज ऑटो, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, CKP मित्रमंडळ UAE, हे छोट्या अगदी गोष्टी सांगितल्या. तुम्हालाही जर का असे हवे असतील तर अवश्य सांगा. माझे नंबर तुमच्याकडे आहेत, खाली दिलाय बघा. 9822031915 याला मेसेज केलात तरी चालेल. हां, चला. मग आता काय अ, अ, आपण पहिल्या 4 बघितल्या. आता 5, 6, 7, 8, 9, 10, 11 या एकंदर 7 ओळी आपण आधी म्हणूया आणि आपण पुढे जाऊया. हं. नीलग्रीवा शितिकंठा दिवग रुद्रा उपश्रिता. आता हे काय आहे, सगळीकडे वास्तव्य आहे असं ते सांगतायत. पटकन सांगायचं झालं तर. दोन्ही ठिकाणी. झाडामध्ये आहे, झाडांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. ते मी सांगणार आहे सगळं. सस्पिंजरा वगैरे हां. तर आता आधी आपण काय करूया, अ, आधी आपण ते म्हणूया. हं, चला. नीलग्रीवा शितिकंठा नीलग्रीवा शितिकंठा दिवग दिवम असं आहे ते खरं. म्हणजे स्वर्गबिर्ग सगळं. नीलग्रीवा शितिकंठा दिवग रुद्रा नीलग्रीवा शितिकंठा दिवग रुद्रा उपश्रिताः. हं. नीलग्रीवाः शितिकंठा दिवग रुद्रा उपश्रिताः. मस्त. एक-एक ओळ अशी सांगायची असेल तरी अर्थ सांगतो. शेवटचा आहे आता म्हणून म्हटलं. अ, म्हणू आधी प्रॅक्टिस करू. तसं नको. काही जण आता मला एक मेसेज आला मग त्याच्यावरनं. ठीक आहे आपण म्हणू. ये वृक्षेषु लाल, काळा, हिरवा. ये वृक्षेषु सस्पिंजरा. ही सगळी शब्द आधी गेलेत हां. जे रोज प्रॅक्टिस करतायत त्यांना माहिती आहेत. ये वृक्षेषु सस्पिंजरा नीलग्रीवा विलोहिताः. ये वृक्षेषु सस्पिंजरा नीलग्रीवा विलोहिताः. ये भूतानामधिपतयो ये भूतानामधिपतयो भूतानाम अधिपतयो ये भूतानाम अधिपतयो विशिखासः कपर्दिनः कपर्दिनः. हां, संपूर्ण. ये भूतानाम अधिपतयो विशिखासः
कपर्दिनः. हा, आता पुढचं छान आहे. ये अन्नेषु ये अन्नेषु ये अन्नेषु विविध्यन्ति. काळा काळा हिरवा काळा लाल काळा. ये अन्नेषु विविध्यन्ति. ये अन्नेषु विविध्यन्ति. पात्रेषु. सगळे एकावर चाललं बघा. विध्यन्ति पात्रेषु पिबतो, असंच आहे बघा. ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो. पात्रेषु पिबतो. पात्रेषु पिबतो जनान्. ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान्. हा. या चारांचा अर्थ समजावून घेऊ आधी. नीलग्रीवा शितिकंठा. नीलग्रीव शितिकंठ, निळ्या रंगाचा गळा, पांढऱ्या रंगाचा गळा. आपण मागच्या वेळेला पाहिलं की दोन्ही पद्धतीचे हे मेटाफोर्स आहेत. मग लगेच नीलग्रीव म्हणजे विषारी शितिका काय सांगितलं? संपूर्ण दुसऱ्या अनुवाकापासून 9व्या अनुवाकापर्यंत विविध रूपांचे डायरेक्शन दिल्या गेल्या. ती रूपं नुसती लिहायला लागलो आपण तर आपलं आयुष्य पुरणार नाही. एक का अनेक आयुष्य पुरणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तू केवढूसा तू कुठला राग आणि काय, तो राग बाजूला ठेव आणि तो राग, ती शक्ती पुढे जाण्यासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढी उचल. रजोगुण तेवढा उचल आणि काम करायला लाग. रजोगुण वाईट नाहीये. डायरेक्शन फोकस पक्का असेल तर रजोगुण पाहिजे. नाहीतर इंजिन नसेल तर गाडी चालणार कशी? स्पीड नसेल तर गाडी पोहोचणार कशी? पण कुठे पोहोचायचं कुठे जायचं माहित नसेल तर गाडी उपयोग काय आहे की नाही? आणि त्याला ब्रेक पण पाहिजे की नाही, तमगुण पण पाहिजे की नाही. तर सृष्टीचं, प्रकृतीचं, एनर्जीचे जे फॉर्म्स आहेत त्याचं नुसतं वैविध्य नाही, तर त्याचं म्हणजे अप्रमेयत्व. विष्णू सहस्त्रनामामध्ये शब्द आहे हा अप्रमेय. काय मोजता येण्यासारखं नाहीये. मोजतं सोडून दे. त्याचे जे नंबर्स आहेत ते सुद्धा एक्झॅक्टली असंच भगवद्गीतेत कृष्ण सांगतो त्याला. अरे मी जरी सगळं सांगितलं ना तरी सुद्धा 1/100 आहे. मग अर्जुन म्हणतो अरे बाप रे, मग उरलेले 99 दाखव ना. आणि तिथून तो विश्वरूप दर्शन दिसायला लागतं त्याला. त्याला जाणीव होते की काय आहे, असा तो सगळा आहे. हे भूमी आणि आकाश सगळीकडे आहेत. जे वृक्षेषु सस्पिंजरा नीलग्रीवा विलोहिता. पुन्हा तेच नीलग्रीव विलोहित हे झाडांमध्ये सुद्धा आहेत. वृक्षेषु सस्पिंजर, झुलणारी किंवा रसाळ कोमल असा पण त्याचा अर्थ होतो. विविध रंगाचं प्रकरण आहे हे. ये भूतानाम अधिपतयो विशिखास कपर्दिना. कपर्दिना म्हणजे जटाधारी आहेत ते. बाण सोडणार म्हणजे स्वतःकडे शक्ती आहे त्यांच्याकडे. विशिख म्हणजे बाण, कपर्द म्हणजे जटा, विशिखा असं कपर्दिना. तर त्यावेळी जटाधारी मंडळी असू शकतील. त्यांनी त्यावेळेचे दोन्ही आहे ना. माणूस त्या वेळच्या समाजामध्ये काळ, त्यावेळची परिस्थिती हे नुसार तो बघत असतो. मला जर आता मी सांगितलं, की "कसा रे दिसतो तुला एखादा मनुष्य? तुझा देव कसा असेल?" तर मी 4 हात, सुदर्शन चक्र, गदा, शंख नाही करणार ना. मला काय दिसते त्याच्यातली पॉवर, त्याच्यातली पॉवर मला डेटा दिसतो, एआय दिसतं, ते असं काहीतरी दाखवेन मी शेवटी काय. तर तसं, की "ये भूतानां अधिपतयो विशिखासः कपर्दिना." सजीव प्राण्यांचे संरक्षक आहेत, नियंत्रक आहेत, शस्त्रधारी आहेत. म्हणजे शक्ती आहे स्वतःकडे आणि त्याच वेळेला संयम आहे. "ये अन्नेषु." सुंदर आहे हे. प्रकृतीला अन्न लागतं. प्रकृती माझी, देहाची प्रकृती त्रिविध 3 आहेत. मन, बुद्धी, अहंग सगळंच आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे 3 देह आहेत. 3 देहांचं खाद्य वेगळं आहे. शरीराला अन्न लागतं, मनबुद्धीला विचार भावना लागतात.
आणि म्हणून ज्यावेळेला खाणं म्हणतो त्यावेळेला फक्त भात, भाजी, पोळी, आमटी असं नसतं. सगळंच असतं. "ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान." "ये अन्नेषु ये पात्रेषु पिबत जनान विविध्यन्ति." असा त्याचा अर्थ होऊ शकतो. रुद्र म्हणजे एनर्जी अन्नामध्ये प्रवेश करतात. अन्न हे एनर्जीचं फॉर्म आहे. तीच एनर्जी आपल्यामध्ये अन्न म्हणून जाते, पण आपल्यामध्ये एनर्जी म्हणून स्टोअर होते. तीच एनर्जी कधी बोलताना, ऐकताना, सगळी कर्म करताना ती वापरली जाते. कुठनं येते? अन्नामध्ये एनर्जी कुठनं येते? हे सगळं मग भगवद्गीतेमध्ये ते सगळं चक्र सांगितलेलं आहे. पण एनर्जीचा फॉर्म आहे. अन्नामध्ये प्रवेश करतात तेच पिणाऱ्या, खाणाऱ्या सगळ्यांमध्ये जातात. हे मला जाणीव झाली आहे. आय एम वन ऑफ देम अँड देअरफॉर आय एम एव्हरीबडी. ही जी आहे ना जाणीव मग सर्वस्वच्या ते मै इकडे-तिकडे खूप जायला होतं काही वेळेला. कृष्ण तेच सांगतो अर्जुनाला, "जो मला सर्वांच्यात पाहतो आणि माझ्यात सगळं जे पाहतो." बघा ना आता, माझ्यात आता काय-काय म्हणून नाहीये. इतके दिवस मी काही ना काहीतरी खातोय, अन्न आहे. कुठून-कुठून ते अन्न आलं? श्वासोच्छ्वास करतोय, पाणी पितोय. कुठून-कुठून आलं? कुठे गेलं? मी नाहीच राहिलेलो ना. काय माझं, माझा राग? काय अर्थ राहिला याला सगळा? अरे तूच तुझा नाही राहिला, तर तुझा राग कुठला राहिला तुझा? असं म्हटल्यानंतर एकदम निघून जातं सगळं. ह्या जाणीव झाली इथे. हां, ऊर्जा आहे तसं आणि तू जे खातोस तेच तू होतोस, पण जे खातोस ते कुठून-कुठून आहे. म्हणून मी, माझ्यात सगळे आणि सगळ्यात मी, एवढं जरी आलं तरी सुद्धा. असे 8 आता आपण म्हटलं. आता एक-एकदा पटापटा म्हणून दाखवतो आणि पुढे जाऊ. म्हणजे तुम्ही आता माझ्या मागं मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणा. नीलग्रीवा शितिकण्ठा दिवगरुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानाम् अधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान. आला आता पुढे. ये पथी म्हणा. आता मार्ग आला, रस्त्यावरून चालणारे आले, तीर्थ आले, सुरकावंतो, खाणारे सगळं पण इट्स अ रिव्हिजन. उजळणी हां, चला. ये पथे म्हण. ये पथिरक्षय हां. ये पथिरक्षय ऐलभृदा ये पथिरक्षय ऐलभृदायव्युधः. म्हणा प्रयत्न करा, काय होत नाही. काय सांगितलंय प्रॅक्टिस करताना? ही गती वाढवली ना मी. मग प्रॅक्टिस करताना काय? ये पथिरक्षय. आपल्याला प्रॅक्टिस करायची लहान मुलासारखं जायचं. लाजायचं नाही. लोक काय म्हणतील, हा काय हळूहळू म्हणतो म्हणून म्हणायचं. ये पथिरक्षय ऐलभृदाय व्युधाः म्हणा. ये तीर्थानि प्रचरन्ति ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो. ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो. प्रचरन्ति सृकावन्तो एकच स्वर आहेत ना. न न न न न न न न प्रचरन्ति सृकावन्तो. फक्त प्र च हे ऱ्हस्व आहेत, सृ का हे दीर्घ आहेत.
ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तो निषङ्गिणः। हम्म। य एतावन्तश्च य एतावन्तश्च भूयागसश्च भूयागसश्च य एतावन्तश्च भूयागसश्च दिशो रुद्रा काळा हिरवा लाल काळा दिशो रुद्रा य एतावन्तश्च भूयागसश्च दिशो रुद्रा। वितस्ति वितस्तिरे वितस्तिरे। किती छान आहे. लक्षात ठेवा शब्द पथ, पथी, ऐलब्रुद, प्रचरंती, श्रुकावंतो है ना. काय पथ आहे ना. ये पथाम, मार्गाच्या पथाम. ये पथाम पथिरक्षय ऐलब्रुदा यब्युदाः संती. मार्गांचे रक्षक आहेत कोण. रुद्र. कुठे रुद्र ते एनर्जी. मी जी वाट चालतोय माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे जो मोहित करून टाकणार आहे. अरे काय आहे नक्की. माझा मी कालचा आज नाही राहत आहे, आजचा उद्या राहणार नाही. लहानपणीचे फोटो बघा, आत्ता फोटो बघा. मला तर कोणी सांगेल तू लहानपणी कसा होता, आता कसं झालंय. म्हणून ती काय आहे ना रुद्रामध्ये कोरडी जमीन सगळी. त्याला पण नमस्कार आहे. गंमत करतोय पण नुसतं पाहिल्यानंतर काय आश्चर्य वाटतं. काय माझा माझा करत फिरतोय का भाव्या. तुझं नाव लक्षात आहे म्हणून, नाहीतर तुझं तू ओळखला नसतास तुला. जस्ट सी दॅट अँड देन विल अंडरस्टँड. म्हणजे याचा अर्थ निरुपयोगी नाहीये. हे पकडणं नको आहे. हे उगाच काहीतरी अडकत बसतो आपण. नशीब नाव आहे म्हणून. नाहीतर माझा लहानपणीचा फोटो, तरुणपणीचा फोटो आणि आत्ताचा फोटो पाहायला लागेल ना तेच आहे का. डोळ्यातनं अडकू होईल होईल नाही असं नाही, पण केवढा बदल आहे. मग हा जो मार्ग आहे, प्रवास आहे, प्रवासांचे जे मार्ग आहेत, प्रवासाचे ज्या मार्गांवरनं जे प्रवासी आहेत, ते ऐल ब्रुद आणि युद्ध करणारे जे आहेत ते सुद्धा सगळ्यांचं रक्षण करतोय. मार्गांचं रक्षण करतायत. आयुष्याच्या प्रवासात मार्गदर्शन, संरक्षण देणारा शक्ती, तंत्रज्ञानातील जीपीएस नाही का, आपला गुगल मॅप. मग रस्त्यावर सुरुंग पण असतात, रस्त्यावर गोंधळ पण होतो. मग पूर्व तयारी करावी लागते. एनर्जीचा फॉर्म आहे. ये तीर्थ आणि प्रचरंती सुरकावंतो निषंगिणा. तर काय केवढं कॉम्बिनेशन आहे. तीर्थ आणि म्हणजे तीर्थस्थळ. प्रचरंती म्हणजे फिरतात, म्हणजे तीर्थस्थळांवर जे फिरतात. सुरकावंत तीक्ष्ण दात असलेले खाणारे मंडळी. निषंगिण हे सगळे शब्द निदान शब्द या स्वरूपात आपल्याला ओळखीचे झालेले असतील. आता सुरकावंत हा शब्द आधी गेलेला आहे. सुरक म्हणजे हिंस्र हिंस्र प्राण्याचे तीक्ष्ण दात. पॉवरचा खेळ आहे सगळा हा. म्हणजे एक जण शरणागत आहे. तीर्थक्षेत्रावर कोण जातो म्हणजे तीर्थ तीर्थक्षेत्राला गेलेला माणूस. मी जाऊन आलो तीर्थक्षेत्र असं सांगायला असेल तर कसलं तीर्थक्षेत्र गेलं आणि काय आहे. आणि एक पॉवरचा खेळ आहे, एक शरणागतीचा खेळ आहे. तीर्थस्थळांवर फिरणारी मंडळी ही रुद्राचाच एक प्रकार झाला. शस्त्र बाळगणारी रुद्राचाच प्रकार झाला. आहे की नाही. हा सगळा भाग आहे. य एतावंतश्च भूयाग सस्य दिशो रुद्रा वितस्थिरे. एतावंत हे इतकं जे वर्णन केलं की नाही. भूयांस भूयांसह भूयाग सश्च च म्हणजे आणि त्याहून सुद्धा अधिक इतर वितस्थिरे इतरत्र व्यापलेले आहेत. आहे ना. ते मगाशी काय म्हणालो होतो मी. कृष्ण काय म्हणाला अर्जुनाला. काय सुरेख आहे ते मुवमेंट सगळी.
अर्जुनाला कृष्ण तेच सांगत होता, "साहेबा, तुझा तूच उद्धरेत आत्मनात्मानं, ना आत्मानं अवसादयेत." शक्तीला कमी लेखू नको. रागालाही कमी लेखू नको, प्रेमालाही कमी लेखू नको. करुणा हा गुण असावा. अरे असा करुणा ही एक प्रकारची एनर्जीचा फॉर्म आहे. एनर्जीचं व्होल्टेज बदललंय, अँपिअरेज बदललंय. हा वेगळा फॉर्म आहे त्याचा. पण मग त्याला कमी लेखू नको. पण मात्र ही एनर्जीच म्हणजे तूच स्वतः. तूच तुझा बंधू, तूच तुझा रिपू, म्हणजे तूच तुझा शत्रू. आत्मा एव आत्मना बंधू, आत्मा एव रिपू आत्मना. आता हे जे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, हे सुरू शरीर म्हणूया आपण तसं. शरीरातलं मन, बुद्धी, भावना सगळं आलं. हे वेगळे फॉर्म्स तुला दिसतायत. मग अर्जुन पुढे-पुढे विचारायला लागला, की "तुला माहिती आहेत का हे सगळे असे?" तो म्हणतो, "हो, माहिती आहेत ना." कारण तो नेहमी त्याला सांगत आलाय, माझ्या लक्षात आहे, तू विसरलायस. पूर्वी बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. माझं लक्षात आहे, तू विसरला. आपण सुद्धा होतं की असं. काही जणांच्या खूप लक्षात असतं, काही जणांच्या लक्षात नसतं. तसं आहे ते सगळं. मग तो म्हणतो म्हणजे हे जे मी सांगितलं, "विष्टभ्याहम् इदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्." हे सगळं जरी मी तुला सांगितलं, या एतावन्तस्य भूयास एक्झॅक्टली तसा तसा अर्थ आहे. याच्यापेक्षा कैक पटीने अमर्याद मोजदाद करता येणार नाही अशी रूप इकडे-तिकडे आहेत. आता तू तुझ्या रूपाला किती वेळ चिकटणार? हा प्रश्न प्रत्येकाने विचारायचा आहे रुद्र म्हणत असताना. न चुकता सोमवारी एकादशनी करतो किंवा आवर्तनं करतो, 11-11 महारुद्र करतो, अतिरुद्र करतो आणि लघुरुद्र करतो. हा माणूस आपल्याला सांगतोय, "केवढा दिसशील तू?" म्हणून एखाद्याने सांगितलं सुद्धा होतं, की विमानात गेल्यानंतर बघावं आपण किती मोठे आहोत ते. दिसतो तरी का? घर नाही दिसत, महाल नाही दिसत, राजवाडे दिसत नाहीत. काय दिसणार? म्हणजे याचा अर्थ आपण यक्कशीत नाही आहोत. वी आर द पार्ट ऑफ दी प्रकृती. आपल्याशिवाय प्रकृती होणार नाहीये. पण मी नसलो तरी प्रकृतीचं अडणार नाही. हेही तितकंच खरं आहे. न तदस्य विना यस्या हे भगवद्गीतेमधलं आहे ते. पण हे सगळं अवर्णनीय आहे प्रकरण. या एतावन्तस्य भूयासः दिश वितस्थिरे सन्ति. अमर्याद अफाट आहे सगळं हे. ज्ञात, अज्ञात सगळ्या गोष्टी. मग ज्ञात केवढुसं आहे तुला? अज्ञात केवढं आहे? तुला माहिती आहे कारण तूच ते आहेस. यू आर द फॉर्म. मी एनर्जी आहे. अहम ब्रह्मास्मी इथे येतं सगळं तिथे. असा सगळा भाग आहे. आहे ना? हं. मग आता पुढे जाऊ. आता भगवद्गीतेबद्दल सांगत होतो म्हणून पटकन भगवद्गीतेबद्दल सांगतो. याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. हवं नको ही जी एनर्जी आहे ना, त्यामुळे आपण लेव्हल 1, 2, 3, 4 लेव्हल 1चा कोर्स ऑलरेडी बॅचेस झालेल्या आहेत. लेव्हल 2 मात्र नंतर सुरू करणार आहे. ही लेव्हल 1 चीच पुढची बॅच अजून घेतोय. तिसरी बॅच होती आता. शनिवार 16 ऑगस्टपासून सलग 4 वीकेंड 16, 22, 23, 29, 30 आणि सप्टेंबर 5, 6, 12 सगळे मोदलेत तर 8 भाग होतात. रात्री 9 ते 10:30 हा रुद्रापेक्षा वेगळ्या पद्धतीचा कोर्स असतो हां. याच्यामध्ये 60 मिनिटं आपली प्रॅक्टिस चालते. प्रॅक्टिस म्हणजे म्हणण्याची नाही, करण्याची. एक वेगवेगळ्या केस स्टडीज दिल्या जातात. सर्व वयोगटांच्या सर्व पद्धतीच्या केस स्टडीज दिल्या जातात. 8 सेशन्स आहेत. गीतेची ओळख, प्रवासाची सुरुवात. भगवद्गीता माझ्यासाठी उपयुक्त आहे का? का आहे? दुःखाची मुळं कुठली-कुठली? शब्द कसे कुठले काय आहेत? स्थितप्रज्ञ म्हणजे समाधानी माणूस कसा असतो? मला व्हायचंय का स्थितप्रज्ञ? उगाच कोणतरी लोकं सांगतात समाधानी हो म्हणून मी समाधानी व्हायचं का? वाटलं तर हो, नाहीतर नको होऊ. पण कसं वाटेल? काय वाटेल? का असं? का लोकांनी सांगितलंय? आपण बघतो ते ॲक्शनची कला ज्याला कर्मयोग म्हणतो भगवद्गीतेमध्ये. ह्या ज्या भावना आहेत त्यांना सांभाळणं. आपल्या एवढुशा भावना आहेत त्या. त्यांना सांभाळायला नको का आपल्याला? निर्णय आणि तडजोड. शेवटी तडजोडीचा खेळ आहे. पण तडजोड निगेटिव्ह म्हटली तर पंचाईत आणि अनुभूती ते अभिव्यक्ती असं सगळं आहे. एका माणसासाठी फी 4,999 दोघं जण जॉइन झाले तर 4,499 प्रत्येकी म्हणजे 10% डिस्काउंट आहे प्रत्येकाला. आणि एक धरोहर उपहार म्हणून योजना आहे ती खूप सुंदर आहे. ती म्हणजे तुम्ही जर का 18 ते 25 वयोगटातील 2 माणसं ही जॉइन झाली आणि मग तिसऱ्या माणसाचं वय कितीही असो. तर अशा वेळेला फक्त दोघांनी फी भरायची 4,999 आणि तिसरा मनुष्य फ्री. पण 2 जण त्याच्यातले 18 ते 25 वयोगटातली पाहिजेत एवढं नक्की. मग तिसऱ्या मनुष्याचं वय त्याच्यातला असला तरी चालेल 18 ते 55 किंवा पुढचा असला तरी चालेल, खालचा असला तरी चालेल.
सो 18 ते 55 वयोगटातली 2 मंडळी जर का जॉईन झाली, तर तिसऱ्या माणसाला ते फ्री घेऊ शकतात, असं आहे. 90 मिनिटाचे 8 सेशन्स असतात. सगळ्या वयोगटांसाठी असतात. क्वेशन आन्सर्स असतात, केस स्टडीज असतात, क्विझेस असतात, डिस्कशन चालू असतं. असा सगळा भाग आहे. हां. ॲप्लिकेशन आहे. भगवद्गीता हे खूप सुंदर ॲप्लिकेशन आहे. हं. चला मग आता 12, 13, 14, 15, 16 हे म्हणूया. अगदी शेवटचा भाग राहिला आता आणि शेवटी 16, 17, 18. मग आता हा म्हणूया आणि पुढे जाऊया. ही ओळ नवीन नाहीये आपल्याला. हं. हं. म्हणा. तेशाग सहस्त्रयोजने काळा, 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 काळा एक स्वर लावलेला आहे बघा. केशाग सहस्रयोजने वधन्वा नितन्मसि. कन्क्लुजन सुरू झालं. कन्क्लुजन झालंय. खरं तर कन्क्लुजन पहिल्या ओळीतच आहे रुद्राच्या. जसं अथर्वशीर्षाच्या पहिल्या ओळीत कन्क्लुजन आहे. हरी ओम नमस्ते गणपतये संपलं ना अथर्वशीर्ष. त्यातच म्हणायचं नमः का? का नमस्कार करतोयस? ते म्हणजे तुला म्हणजे नक्की कोण? गणपती म्हणजे नक्की कोण? गणपती आहे का ग आणि न आणि पती आहे? कुठे आहे तो नक्की? गणपती का म्हटलाय? असं विचार करत गेलं, की याची उत्तरं पुढे आहेत. मग कुठे आहे रे तो? तो मूलाधार स्थितोसी नित्यम. माणसाने लिहिला म्हणून मूलाधार म्हटलंय त्यांनी. तिथे आहे तो, प्रत्येकामध्ये आहे. मूलाधार असेल की नाही शंका आहे. मला माझा अभ्यास नाही. माणसामध्ये नक्की आहे. मूलाधार असं दिसत नाही, पण ती एनर्जी फॉर्म आहे तो. मग तिथे त्या सगळ्या क्षमता आहेत. असं त्याचं वर्णन आहे ते एक-एक येत गेलं. चला. तेषाग सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. आता पुढे बघा. पृथिव्या, अंतरिक्ष, अन्नम, वर्षमिषव. छान, छान आहे. आता पुढे येईल हां. नमो, नमो आता बऱ्याच अनुवाकानंतर आला. नाहीतर दुसऱ्या, तिसऱ्या नमो, नमो धमाल होती. 10व्या अनुवाकापासून नमो तसा कमी झाला. नमो रुद्रेभ्यो. हां. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम्. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम्. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे. शेवटचा शब्द म्हणा नाहीतर. ॐ येऽन्तरिक्षे. ये अंतरिक्षे. ये अंतरिक्षे. त्याला तो ये अंतरिक्षे. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम्. येऽन्तरिक्षे. हां. ये दिवि येषाम् अन्नम्. ये दिवि येषाम् अन्नम्. दिवी ये दिवी येषाम् अन्नं वात असं आहे ते. ये दिवि येषामन्नम् वातो. ये दिवि येषामन्नं वातो. आता पुढचा शब्द एकदम म्हणायचा प्रयत्न करायचा. वर्ष निशभस्तेभ्यो. आधी म्हणून दाखवतो मी तुम्हाला. वर लाल आलं. वर्षमिषभस्तेभ्यो असा येतो. म्हणा.
वर्षमिषभस्तेभ्यो वर्षमिषभस्तेभ्यो वर्षमिषभस्तेभ्यो. हा, तंबोरा खाली खाली उतरवलाय मी जरा. हा, मुद्दामून ते पकडतात. हा, वर्षमिषभस्तेभ्यो. हा, ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषभस्तेभ्यो दश प्राची. रफार द्यायचा, र म्हणायचं. दश प्राचीर दश दक्षिण. काळा हिरवा काळा लाल काळा. दश दक्षिण. दश प्राचीर दश दक्षिण. दश प्रतीचीर दश प्रतीचीर. आता तो र म्हटलाय इथे, म्हणून मग ह्या द वरचा रफार नाही दिला तरी चालेल, म्हणून मुद्दामून मी ते असं दाखवलाय तो र कुठे आला तो. हं? म्हणायचं कसं नाही तर दश प्रतीचीर दशोदीचीर म्हणा. दश प्रतीचीर दशोदीचीर दशोदीचीर दशोर्धभास्तेभ्यो. हा, दशोर्ध्वास्तेभ्यो. झालं आता इथे. एषाग सहस्त्र योजने वधन्वानि तन्मसि पृथिवी अंतरिक्ष दिवी एषा मन्नं वार्तो दश प्राची दश दक्षिणा दश प्रतीची. काय सांगितलंय शेवटी? पुन्हा तेच सांगितलंय. एनर्जीच्या फॉर्म्सना पर्याय म्हणजे एनर्जीच्या फॉर्म्सना मोजदादच नाहीये काही. मोजदादच नाहीये. तेषाग सहस्त्र योजने अवधन्वानी तन्मसी. हजारो लांबीच्या धनुष्यांना आम्ही शांत करतोय. पुन्हा आत्ताच ह्याच अनुवाकामध्ये दुसरी ओळ ही होती. पुन्हा तेच. सगळीकडे एनर्जीची फॉर्म्स आहेत. एनर्जीनीच सगळं भरलेलं आहे. क्वांटम फिजिक्स मध्ये हेच सांगितलं जातं. सगळं एनर्जी आहे. सगळीकडे तेच सांगितलं जातंय. सगळीकडे तेच एनर्जी आहे. एनर्जीचे स्वरूप रूप बदली चाललेली आहेत. विशाल आहे, कधी हानिकारक, कधी कधी नाही. पण हानिकारक एकाला ते दुसऱ्याला यशकारक पण असू शकते. हे सगळं एकत्र आहे. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्या ये अंतरिक्षे. जे पृथ्वीवर आहेत आणि जे आकाशात सुद्धा आहेत. पुन्हा तेच आहे सगळं. पुन्हा पुन्हा तो मनुष्य, तो लेखकांचा जो समूह आहे, जे एकत्र बसलेत आणि ते एकमेकाला सांगतायत, एकमेकाला समजावून देतात, समजलेलं समजवण्याचा प्रयत्न करतायत, की सगळं एकच आहे, दिसायला वेगळं आहे, नाम रूप वेगळं आहे. त्यात तू कुठे माझं माझं पकडून ठेवलायस? याचा अर्थ माझं माझं सोडून पण देऊ नको, पण माझं माझं पकडून पण ठेवू नको. तुझ्या समोर जे काम आहे ते इतकं उत्कृष्ट कर. नियतम कुरु कर्मा. भगवद्गीता म्हणून सगळ्याचं सार सांगितलं जातं. इथे तेच सांगितलं ना. नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो हि अकर्मणः. काम करताना हे सगळं करावं लागणार आहे. सगळं. अहो, घर बांधतो आपण. घर बांधतो त्यावेळेला वास्तुशांत करतात. त्याच्या मागे काही असू शकेल, पण शांती का? नमस्कार आहे प्रत्येकाला. किती जीवांना मारलं गेलं असेल. आपण ज्यावेळेला खणतो भूमी, आपल्याला मुंग्यांना सुद्धा किती मारलं गेलं असेल तिथे. पण जे जीव आपल्याला माहिती पण नाहीयेत, जे जीव बघितलेले पण नाहीयेत आपण, मारले गेले ना तिथे. आजूबाजूच्या अवकाशामध्ये स्पंदने गेली ना वेगवेगळी.
हे सगळं शांत नको का करायला? हा सगळा भास आहे. मग मी जन्माला आल्यानंतर काय मारलं गेलं नसेल का काय? कुठलीही गोष्ट जन्माला येते ना, कुठली तरी गोष्ट मृत्यू पावते. हा बेसिक रूल आहे. हा सगळा भाग याच्यामध्ये आहे. हं? ये दिवी येशा अन्नम वातो वर्षपिशवस्तेभ्यो ये दिवी म्हणलं ना. स्वर्ग, दिवी, दिवा, दिवी सगळं ते हा दिवी स्वर्ग येशाम अन्नम वातः वर्षम इषवः सन्ति. ये दिवी सन्ति येषाम अन्नम वातः वर्षम इषवः सन्ति तेभ्या नमः. जे स्वर्गात आहेत, ज्यांचे अन्न, वारा, पाऊस सगळंच एकमेकांचं अन्न आहे. पाण्यावर जगणारी काही जीव आहेत, फक्त पाण्यावर जगतात. काही जण फक्त हवेवर जगणार आहेत. आपल्याला माहिती नाही, याच्याकडे बघितलंय का? नाही. म्हणून अशा वेळेला तो 11वा अध्याय काय असेल ते असेल. पण तो तेच सांगतो. सगळं सांगितलं तरी सुद्धा 1% आहे. म्हणजे 99 माहितीच नाहीये. कोण सांगताय? कृष्ण. हां, मग आपण काय? आहे की नाही? दशप्राची, दशदक्षिणा, दशप्रतीची, दशप्राची, दशदक्षिणा, दशप्रतीची, पूर्व दिशा, प्राची याचा अर्थ होतो. दक्षिण दिशा, पश्चिम दिशा. आता प्रत्येक दिशेला चालत गेल्यानंतर त्या पॉइंटला सगळ्या दिशा नसणार का? मी उत्तरेकडे चालत गेलो इथून, म्हणजे मी माझ्या मागे बघितलं की दक्षिणेला नाही का? मग दक्षिणेकडून उत्तराला चालत गेल्यानंतर जे काही मागे आहे ते दक्षिणच झालं. पुढे राहिलं ते उत्तर. बघा तुम्ही फक्त. पॉइंट टू पॉइंट, पॉइंट टू पॉइंट दिशा बदलत जातात बघा. हां, मग म्हणजे असंख्य दिशा आहेत. आपण फक्त दोघात किंवा तिघात खेळतो. परिमाण अशी फक्त एक्स, वाय, झेड ॲक्सिस तसं नाहीये. हां, असा भाग आहे. 4 मुख्य दिशा नाही, तर प्रत्येक दिशेच्या उपदिशा आहेत ना. तर पूर्व आणि अ, आपण काय म्हणतो त्याला साउथ ईस्ट म्हणतो ना, आग्नेय. म्हणजे पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये आग्नेय. आता आग्नेय आणि दक्षिण याच्यामध्ये काहीतरी असेल की नाही? दक्षिण आणि दक्षिणेतला भाग असा करत म्हणजे थिटा टेंडिंग टू झिरो कट मारत गेला तर म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय? सगळ्या दिशेला सर्कलचं उदाहरण दिलंय त्याने याच्यामध्ये. दशसंख्या जी आहे ना, फक्त अंक नाहीये. अनेक किंवा पूर्ण किंवा समग्र. दशोदीचीर दशोर्ध्वास्तेभ्यो. 10 उदीची म्हणजे उत्तर दिशा. 10 ऊर्ध्वा म्हणजे वरती दिशा. तेभ्यो त्यांना पण नमस्कार. आता अव पश्चात्तात, अव पुरस्तात, अव उत्तरात्तात, अव दक्षिणात्तात, अवच ऊर्ध्वात्तात, अव अधरात्तात. समग्रता सांगण्यासाठी ह्या ऋचा आहेत. हे सगळं एक आहे. तू वेगळा असलास तरी सुद्धा तू वेगळा भासतोयस पण वेगळा नाहीस. तेवढं लक्षात ठेव. वेगळेपण सोडू नको, पण वेगळेपण फक्त ठेवू नको. 100 दिशा झाल्या ना, 10 दिशांचे 10 उपभाग म्हणजे असंख्य दिशा झाल्या. एवढाच भाग याच्यामध्ये येतो. मग आता शेवटच्या ह्याच्यातला भाग येतो. तो अ, श एक शेवटची प्रार्थना त्याच्यामध्ये त्यांनी केली. देऊन शेवटच्या ओळी. त्या म्हणू आणि मग हळू कन्क्लुजनला जाऊया. हं. आता मृडयंतू शब्द पण गेलेला आहे आपल्याला. आणि हे मी पहिल्या कन्क्लुजनच्या वेळेला म्हणजे इंट्रोडक्शनच्या वेळेला सुद्धा हे सांगितलं होतं. चला, स्वर कसा पकडलाय तिथे? ओम नमस्ते. नो म्हणजे नहा. मृडयंतु ते यम. आनंद देवो मृडा चरित्रे. कोणतरी म्हणतं की मृडा शब्द हा पार्वती वगैरे आलाय. शब्दांच्या भंजाळात अडकायचं नाही. नमस्ते नो. काळा लाल काळा हिरवा. नमस्ते नो. नमः ते नहा आम्हाला. मृडयन्तु ते यम. नमस्ते नो. मृडयन्तु ते यम. हां. द्विष्मो, द्विष्मो. आता द्विष्मो म्हणताना कुठल्या शब्दाच्या जवळ चाललाय? द्वेष. शेवटची लाईन आहे ही. हां? गंमत पहा म्हणजे कळेल.
नमस्ते नो मृडयन्तु ते यम् द्विष्मो यश्च नो द्वेष्टि. आला बघा. द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तं भोजम्भे दधामि. जंभे म्हणजे जांभईचाच कनेक्ट आहे हा. द्विष्मो यश्च नो द्वेष्टि यम द्विष्मो यः च नः द्वेष्टि. एवढं फक्त लक्षात ठेवा. यम द्विष्मो यः नः द्वेष्टि द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तं भोजम्भे दधामि. आता याचा अर्थ एकदा समजून घेतला ना की धमाल येईल बघा. सुरुवात कशी झाली रुद्राची आपली, नमकाची, आणि आज आता शेवट आला. नमकाची सुरुवात कशी? ओम नमस्ते रुद्रमन्यव. रुद्र मन्यव, मन्यव म्हणजे राग. तुझ्या रागाला नमस्कार असो असं म्हटलंय. आणि शेवट कशाने केला? द्वेषाने केला. ही जी मंडळी होती ना लिहिणारे, हे छान होते सगळे. त्याच्यानंतर सगळी गडबड झाली. साधं लिहिलंय त्यांनी, अतिशय साधं लिहिलंय, पण नंतर लोक कठीण करत गेली त्याला. आणि मग त्याच्यावर सुरू झाली कर्मकांड. 11 वेळा म्हणा, 12 वेळा म्हणा, 1000 वेळा म्हणा. जे म्हटलंय ते कधी बघितलंच नाही आपण त्यांनी. साध्या माणसाने साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेलं आहे की माझ्यातली एनर्जी मला जाणवली, ती माझ्या रागामुळे जाणवली जाणवली असेल त्याला. म्हणून मग तो म्हणायला लागला की राग बाजूला ठेवून मी माझं सगळं स्वरूप बघतो. ते स्वरूप बघता बघता त्याला एवढं काही दिसायला लागलं, ते त्यांनी अनुवाक 2 ते अनुवाक 9 मध्ये लिहिलं. काय नाही लिहिलं, सगळंच लिहिलं त्यांनी. रात्री फिरणारे, सकाळी फिरणारे पासून ते चोर, मारामाऱ्या, लुबाडून फाडून फाडून खाणारे, लुबाडल्यानंतर खाणारे, फसवणारे, हे पण सांगितलं आपण. वेगळ्या पद्धतीचे वृक्ष, वेगळ्या पद्धतीचे प्राणी, वेगळ्या पद्धतीची स्थळ, काळ, त्याला ते दिसायला लागलं. तो बघत गेला. आणि त्या एनर्जीचे फॉर्म्स त्याला दिसायला लागले. ते स्वतःमध्ये दिसायला लागले एनर्जीचे फॉर्म्स. एनर्जी प्युअरेस्ट एनर्जी फॉर्म आहे. मग ती कधी निळ्या रंगातनं गेली की अजून काहीतरी होते. मग तो म्हणायला लागला, नीलग्रीवा विलोहिता शितिकंठा शर्वा अधक्षमाचरा. तो सांगायला लागला एक 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 गोष्टी. मग इतकं साधं, संस्कृत असल्यामुळे एखाद्या वेळेला कळत नसेल, पण संस्कृत भाषा कठीण नाहीये. व्याकरणात गेलो की संस्कृत मारतं. कुठल्याही भाषेच्या व्याकरणात गेलं की ती भाषा मारतेच. फक्त बघायचं त्याच्याकडे. कोणीतरी सापडतो आपल्याला मग त्याचे शब्द सांगणारा, आणि साधारण त्या शब्दाला शब्द जोडून जाणारे असतात. संस्कृत मराठी तर नक्कीच हाताला हात घालून जाते. मग सुरुवात रागाने केली. आता द्वेष. राग म्हणजे हवं, द्वेष म्हणजे नको. हवं नको मधला जो खेळ आहे ना, तो रुद्र आहे. अर्जुनाचं हेच झालं होतं. हवं नको मध्ये अडकला. हवं नको, हवं नको, हवं नको. म्हणून तो म्हणायला लागला, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो. कृष्ण तेच म्हणाला, हवं काय ते लिहून काढ, नको काय ते लिहून काढ, आणि बघ खेळायला लाग. इतकं सुंदर आहे अर्थ. नमस्ते नो, नमस्ते नो मृडयंतु ते यम. आमच्यावर कृपा करावी. कोणी कृपा करावी? तो रुद्र कुठे बसलाय? रुद्र एनर्जीचा फॉर्म म्हणून आपण त्याला सगुण अवस्था दिली. गणपतीला कसा केला, विष्णूला केला, कारण आपल्याला झेपत नाही आपल्याला. 12व्या अध्यायात अर्जुनाने तेच विचारलं, "आणि काय करू?" कृष्णाने स्पष्ट सांगितलं ना त्याला, "तुला झेपणार नाही." क्लेशोऽधिकतरस्तेषाम्. खूप कठीण आहे ते. काहीही समोर नसताना त्याचा ध्यास घेऊन काम करणं अशक्य आहे. एकलव्याला सुद्धा पुतळा करावा लागला. पुतळा म्हणजे काय, ते दगड ठेवले असतील त्याने ते. पण द्रोणाचार्य किंवा ती कला किंवा ती विद्या अशी मनातल्या मनात सातत्याने ध्यान देणं कठीण असतं. म्हणून मग 12व्या अध्यायात 4 युक्त्या दिल्या त्यांनी. पण मुळात सगुण आहे, सगुण डिरेक्शनसाठी. मग असाच त्याने रुद्र आणला. शंकराचार्यांनी सुद्धा दक्षिण अमूर्ती म्हणून मूर्ती आणली त्यांनी. दक्षिणामूर्ती.
तसंच रुद्र आणला. बघायला गेलं तर काही नाहीये. आहे ना, रुद्रामध्ये सांगितलं ना, अदृशन अदृशन उदहार्या, पाहावासा वाटतो, अट्रॅक्ट करतो, पाहायला गेलं की नाहीये. याची सगळी रूपं त्यांनी सांगितली. मग ह्या सगळी एनर्जी आमच्यावर कृपा करो. एनर्जीचे सगळे फॉर्म जर का कॉन्ट्रिब्युटरी मला करता आले, कशासाठी? तुझं जे गोल आहे ते. मग विज्ञानातलं गोल, ज्ञानातलं गोल. विज्ञानातलं गोल म्हणजे काय? मला डॉक्टरेट व्हायचं आहे. मला 4,000 कोटी हवेत, 15,000 कोटी हवेत. मला 15 मर्सिडीज हवेत, 15 रोल्स रॉईस हव्यात. काही. मला हे सगळं कळावं, मला ते सगळं कळावं. हे विज्ञानातलं झालं. काही असेल तुला. ज्ञानातलं गोल, नाही मला हे हे जे ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी कळावी. ओके, नो प्रॉब्लेम. तू कुठल्या दिशेला चाललाय ते बघ. कुठेच काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे रुद्र, ही एनर्जीला हे अवेअरनेस आहे, अक्नॉलेजमेंट आहे, जो कृष्ण सांगतो, न अवसाद येत. स्वतःला खाली लिखू नको. स्वतःला म्हणजे एनर्जीला, तुझ्यातल्या क्षमतांना खाली लिखू नको. सांभाळ. ह्या एनर्जीचे सूक्त आहे हे. एनर्जीचं सूक्त. आणि मग द्विष्मो यश्यनो द्वेष्टी तंबो जंबे ददामी. जो शत्रू आमचा द्वेष करतो आणि आम्ही ज्यांचा द्वेष करतो. द्वेष केला की खलास. द्वेष करतो त्याला आम्ही तुमच्या दातांमध्ये ठेवतो. आता तो कशाला बसलाय खायला? म्हणजे मी म्हणजे दोघांना त्याने ठेवलं बघा. एनर्जीच खाऊन टाकेल. जो द्वेष, जे आमचा द्वेष करतात आणि ज्यांचा आम्ही द्वेष करतो. इतकं सुंदर कविता आहे ही रुद्र, म्हणजे त्यांनी स्वतःला सुद्धा त्यांच्या दाढेत ठेवायला कमी जास्त केलं नाही. 11व्या अध्यायात अर्जुनाला तेच दिसलं की दंष्ट्रा करा आला आणि भयार, तो तेच सांगतो, तुझ्या दातांमध्ये आम्ही अडकलेलं पाहिलं. एनर्जीचे दात स्कृकावंतो निषंगिणा, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही तुमच्या दातांमध्ये ठेवतो. कोण? जे आमचा द्वेष करतात त्यांना. मग तुझं काय? हो, आम्ही द्वेष करतो त्यांना सुद्धा. आपण पण गेलो. असं प्रत्येकाने म्हटलं तर सगळेच गेले ना दातात. तेच तर त्याने सांगितलंय, की राग आणि द्वेष. मग हवं नको, हवं नको, हवं नको. गोयंकाजी जे आहेत म्हणजे आपले विपश्यना, त्याच्यामध्ये ते तेवढं एवढंच सांगतात दरवेळेला, की काय हवंय आणि काय नको एवढं बघत जायचं. हवं आणि नको बघत जायचं. काय प्रयोग करायचे ते करा. पण ते सगळे ते हवं नकोला जाऊन धडकतात शेवटी जाऊन. आणि हा हवं नकोचा जो खेळ आहे, तो रुद्र आहे. म्हणजे हा 11वा जो अनुवाक आहे, तो कन्क्लुजन आहे, तो उजळणी आहे. सर्व व्यापक विविध रूपांची उजळणी त्यांनी केली, पण उजळणी शक्य नाही. कारण सगळे रूपांची जरी यादी केली तरी सुद्धा 1/100 आहे. विष्टभ्याहम इदं कृत्स्न एकांशेरस्थितो जगत. आता कृष्ण म्हणतो तेच इथे आहे. विश्वाची अमर्यादता, कॉम्प्लेक्सिटी कारण आपल्याला समजत नाही म्हणून. त्याची ती शक्ती, त्याचे संभाव्य धोकादायक पैलू अतिशय सुंदर पद्धतीने ते मांडले गेले. एकाच दिशेने न पाहता 100 दिशा, दश प्राचीर, दश दक्षिणा, दशोदीचीर, दशोर्ध्वास्तेभ्यो. 2 दिशांमधला एक भाग, त्या 2 दिशांमधला पुढचा एक भाग, 10 मधले 10, 100 भाग. म्हणजे सरभद्रुक विष्णू सहस्त्रनामामधलं नाव. ते त्यांनी सांगितलं. सकारात्मकता आणि नकारात्मकता हे सुद्धा खेळ आहे. सकारात्मक, नकारात्मकता असं काही नाहीच आहे. तुला ज्या दिशेला जायचं आहे, त्या दिशेला घेऊन जाणारा तो सकार. सकार आहे तो. स हे पृथ्वी तत्वाचं अक्षर आहे. सकार. आनंददायी शब्द येतो म्हणून स येतो. मग या शक्तींशी सुसंवादाने वागून नकारात्मकतेवर मात. शक्ती नकारात्मक पण नाही, शक्ती सकारात्मक पण नाही. तिथे कृष्णाची पुन्हा भगवद्गीता येते. गुणांचे चष्मे, कॉम्बिनेशन्स, अफाट कॉम्बिनेशन्स. हं, असं ते सगळे येतात. जग जाणून घ्यायला हरकत नाही. एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि. हे परत येऊन तिथे थांबायला होतं आपल्याला. असं हे सगळं आजचा हा भाग होता. 12वा भाग.
11वा अनुवाक. परत एकदा सांगतो, कन्क्लुजनला यायच्या आधी अजून एक 7-8 मिनिटं आपल्याला लागतील. मी काही पटापटा अनाउन्समेंट करतो आणि शेवटी प्रार्थना आहे रुद्राची कन्क्लूड केलेली. आजचा भाग कालच्या भागासारखाच झालाय. म्हणजे 11 भागासारखं मोठे आहे ते, पण त्याचा कंटेंट भावार्थाने खूप मोठा आहे आणि ऋचा पण मोठ्या आहेत. ऐच्छिक फी होती, आहे. तुम्हाला जेव्हा द्यायची, जितकी द्यायची असेल तर या नंबर्सवर जीपे करा. पेपाल आहे, क्रेडिट कार्ड आहे, पेटीएमचा क्यूआर कोड आहे. पुस्तकं आपली आहेत या मार्गाने सगळं. अ, अनेक जण विचारतात, की तुमचं काम काय असतं? कसं असतं? तर त्याबद्दल फक्त मी सांगतो आणि मग आपण ती एक प्रॅक्टिस म्हणजे सॉरी प्रॉमिस आणि प्रार्थना हे सांगायचं ठरवलंय मी. तर ते थोडक्यात ओळख जर का करायची झाली कामाची, तर ती इथे मी 7-8 मिनिटं घेण्यापेक्षा मी म्हणेन की ही वेबसाईट आहे. म्हणजे हा जो लोगो आहे तो मला माझ्या मित्राने दिला 2012 साली. अमित बाचल त्याचं नाव. तर त्यांनी गिफ्ट म्हणून हा लोगो दिला. ऑफकोर्स मग आता रजिस्टर्ड ट्रेडमार्क आणि अ, आर आलं ते सगळं त्याच्यामध्ये. तर 2000 पासून हा लोगो माझ्याकडे आला आणि मग पुन्हा तेच. त्याच्या आधी लोगो असा दिसत नव्हता. लोगो असा गुण झाला. डीजीचा लोगो आला. बाकी काय त्याच्यात म्हणणार आता. मिशन 2000 सालीपासून एक घेतलेलं आहे. साधं सोप्पं मिशन आहे. विथ सिम्प्लिसिटी जनरेट सस्टेनिंग इंटरेस्ट टू डेव्हलप द माइंडसेट ऑफ सॉर्टेड थॉट प्रोसेस फॉर ईच वन ऑफ अस व्हाईल क्रिएटिंग इंट्रिन्सिक विलिंगनेस while holding the hands to learn, implement and grow with the attitude of collaborative excellence. कुठलाही प्रोजेक्ट घेतला म्हणजे आता रुद्र आनंदचा सुद्धा प्रोग्राम प्रोजेक्ट जेव्हा किक ऑफ करतो, इनिशिएट करतो, त्याचा प्रोजेक्ट चार्टर लिहिलेला असतो. मर्डर बोर्डिंग करतो. माझं मीच करतो, की हा प्रोजेक्ट उपयोगाचा नाही, असं मी मानतो आणि मग उपयोगाचा कसा आहे, हे माझं मीच मांडतो परत. या सगळ्या लाल रंगाच्या अक्षरांना सिम्प्लिसिटी, सस्टेनिंग इंटरेस्ट, सॉर्टेड थॉट प्रोसेस याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन होत असेल तर प्रोजेक्ट घ्यायचा. नाहीतर हात पण लावायचा नाही त्या प्रोजेक्टला. काही असेल तरी सुद्धा. हे मिशन आहे, हे ध्येय आहे. हे मिशनच चुकलंय वगैरे बघू पुढच्या आयुष्यात. आत्ता ह्याच्यासाठी हे काम सुरू आहे. हा भाग आहे. वेबसाईट तुम्हाला दाखवायची झाली तर ती मी मगाशी म्हटली तशी साधी सोपी वेबसाईट आहे dgonline.in. त्याच्यामध्ये हे काही सोप्या गोष्टी डीजी लर्नेक्स म्हणजे लर्नेक्स स्टँड्स फॉर लर्निंग एक्सपिरियन्सेस. हा बघा आता रुद्राचा कोर्स इथे आहे. आय-टी-सी इन्फोटेकमध्ये आत्तामध्ये लार्ज डील प्रोग्राम लीडरशिप म्हणजे 50 मिलियन, 5 मिलियनच्या पुढे जाणारे प्रोजेक्ट्स. 50 मिलियन कधी, 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटीच्या पुढे जाणारे प्रोग्राम्स तसे. विविध आहेत. एवम आहे, मॅनेजिंग रिस्क इन प्रोजेक्ट्स आहेत, इफेक्टिव्ह यूज इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे. जनरेटिव्ह एआयचे सुद्धा अनेक कोर्सेस सुरू असतात. एआय वापरायचं कसं? एआय हे छान मिळालेलं आहे. कुंभार व्हायला लागेल. छान मिळालेले आहेत आपल्या हातात. डिजिटल आहेत म्हणजे हे सगळे डिजिटाइज्ड आहेत आणि आता हळू हे सगळं YouTubeवर यायला सुरुवात होते. प्लॅटफॉर्मचा तुम्ही मेंबरशिप तिथे घेतली YouTubeची, तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत YouTubeच्या मेंबरशिपच्या. 4 लेव्हल्स आहेत. तिथे तुम्हाला तिथे ते मिळेल. साक्षी, सर्वदृक, अद्वैत अशा त्या लेव्हल्स आहेत आणि त्या लेव्हलला हे सगळं ठेवलेलं आहे. डिजिटाइज सगळा कंटेंट तिथे ठेवलेला आहे पूर्ण. आता हळू जाईल सुद्धा. कारण दर शनिवारी काही ना काहीतरी पब्लिश होत असतं. ते आयदर फ्री तरी असतं किंवा कुठल्यातरी 4 पैकी एका लेव्हलला ते लावलेलं असतं. हं. तर ते बघा. सर्व्हिसेस असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या एनेबलिंग सर्व्हिसेस आहेत. अजाईल त्याची मॅच्युरिटी ऑडिट चालतात. अजाईल ट्रान्सफॉर्मेशन्स असतात. अनेक ऑर्गनायझेशन्स येतात. त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या कॉम्पिटन्सी विचारतात, बघायला सांगतात. इन हाऊस फॅसिलिटेटर्स तयार करून देतो ऑर्गनायझेशन्सना. अ, त्यामध्ये पर्सनल काउन्सिलिंग एक भाग असतो. मी काही सल्ला-बिल्ला देत नाही. पण मी फक्त विचारत जातो, प्रश्न विचारत जातो आणि त्या माणसाला गोष्टी क्लिअर होतात आणि फक्त मी कान देतो, बोलतो, चौकशा करतो. फक्त इम्पर्सनल काय असतं ते नको त्या गोष्टी चौकशा करत बसायचं नाही. त्याचं त्याला शांतपणे तो कुठे नक्की आहे आणि सगळ्यांना कळत असतं ते. काही कळत नसतं अशातला भाग नसतो. बुक्स आहेत. कॉम्बो आहेत. व्हेज कॉम्बो, गेट कॉम्बो, विजी कॉम्बो, व्ही कॉम्बो, घी कॉम्बो आणि इंडिव्हिज्युअल सुद्धा आहेत. ही पुस्तकं इथे गेलात, तिथे क्लिक केलत, की त्या पुस्तकाबद्दल असतं सगळं. पुस्तकाचा पहिला चॅप्टर वाचायला ठेवलेला असतो. पुस्तकाबद्दल केलेलं असतं. काही ठिकाणी व्हिडिओज ठेवलेले आहेत. इथल्या इथे बाय केल्यानंतर त्या स्कीम्स असतात. इथे तर डिस्काउंटेड प्राईस दिसते. पण काही वेळेला म्हणजे
अमुक एका प्राईसच्या पुढे गेल्यानंतर हे नसतं, काय कुरिअर नसतं वगैरे सगळं असतं. इव्हेंट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. अबाउट म्हणजे एकंदर कोण-कोण, काय-काय करतंय ते आहे. गिफ्टिव्हिजम हा जो प्रकार आहे, तो म्हणजे जो काही ग्रॉस मार्जिन येतो एस्पेशली पुस्तकातून, तो आपण म्हणजे ज्यांचे शिक्षण केवळ पैशामुळे वाढलेत अशा लोकांना देतो. ते शोधण्याचं काम मात्र माझी भावजय जी आहे नेहा जोशी ती करते. आणि सगळा डेटा साईटवर ठेवलेला असतो, की प्रत्येक वर्षाला किती रुपये कुठे दिले गेले. अर्थात कोणाचं नाव त्याचे नंबर्स वगैरे दिले, पण इथे नाव लिहिलं असतं बघा. दीक्षा केळवणकर, यश घाणेकर, गार्गी सोनी, समर्थ कोळंबेकर ही सगळी निवडलेली मंडळी आहेत. त्याच्यात माझा हातभार नसतो काही. ती निवडून देते आणि खरोखर त्या लोकांनी खरोखर चीज केल्या म्हणजे. ज्या 6वी-7वी पासून शिकतायत किंवा 8वी, 9वी, 10वी ला गेले शिकतायत ते खरोखर आता कोणी चार्टर्ड अकाउंटंट झालं, कोणी डॉक्टर, कोणी नर्स, मस्त सगळे. 10वी असे ते सगळं तिथे आहे. ते हे सांगायचं होतं. कारण लोकं अनेक विचारतात, "काय करतो हा?" म्हणून हे सांगितलं आता. चला मग आता इथे आपण थांबू आज. हं. आणि ती जी रुद्राची प्रार्थना आहे, म्हणजे रुद्राचा जो संक्षिप्त रूप केलाय, हे सुद्धा आपल्या ग्रुपवर मिळेल. मी आता दाखवतो तुम्हाला. तुम्हाला हवी असेल तर आत्ता त्याच्यातली एक प्रार्थना म्हणू आणि प्रतिज्ञा आपण ज्यावेळेला एकत्र बसणार आहोत सगळे, त्यावेळेला म्हणूया. ही मी मलाच दिलेलं प्रॉमिस हे अथर्वशीर्षाचं प्रारूप आहे आणि प्रार्थना ही रुद्राचं प्रारूप आहे. अ, अशा पद्धतीचं. या अथर्वशीर्षामध्ये क्षमतांचेच रूपं आहेत सगळी. वक्तारम, श्रोतारम, दातारम तशी सगळी. मग आपण आता एक प्रार्थना घेऊया, थांबू आणि मग अ, आजचा भाग संपवूया. सोमवारी भेटू. प्रार्थना म्हणूया चला, नो प्रॉब्लेम. मी वाचत जातो, तुम्ही माझ्या मागोमाग वाचत चला. मी आणि तू वेगळे भासतो, पण वेगळे नाही. असं रुद्र सांगतोय. त्याचा अनुभव प्रत्येकाने जेव्हा येईल तेव्हा येईल. मी आणि तू वेगळे भासतो, पण वेगळे नाही. माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणात तू आहेसच. आता बघा इथे सुद्धा तू लिहावा लागला. नाहीतर कोण एकदा हा अनुभव आला की काय राहतच नाही ना. सर्वत्र असणाऱ्या आणि तुझ्या रूपात दिसणाऱ्या शांततेला. हे रुद्राचा क्रक्स काढलाय. सर्वत्र असणाऱ्या आणि तुझ्या रूपात दिसणाऱ्या शांततेला आणि उत्कृष्टतेला माझा नमस्कार असो. माझ्या रूपामध्ये सुद्धा ती शांतता, उत्कृष्टता दिसो. मृडयन्तु ते नो हा शब्द इथे येतो. माझ्या विचारांना शांतता, भावनांना संरक्षण आणि माझ्या कृतींना दिशा मिळण्यासाठी, तसेच माझ्या आरोग्याला आणि कामांना लागणाऱ्या संसाधनांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी मीच पार पाडेन. इकडे-तिकडे बोटं दाखवण्यात पॉइंटही नसतो काही आणि उपयोगी होत नाही त्याचा. शक्ती आणि कोमलता यांचा समन्वय होण्याचा प्रयत्न मी करेन. रुद्रामधले अनुवाक 2 ते अनुवाक 6 किंवा 5 आणि 6 एस्पेशली हे सांगतं. ही दोन्ही आहे त्याच्यामध्ये. संहार पण आहे आणि उद्धार पण आहे. त्यातूनच माझ्यातील भीती दूर करून माझे अमर्याद स्वरूप मी सर्वत्र अनुभवतोय, पाहतोय. माझ्या हृदयात शांती असावी, माझ्या मनात विश्वास असावा आणि माझ्या एकंदर लाईफमध्ये बॅलन्स कोणाशी, प्रकृतीशी. शेवटचा अनुवाक आहे हा. शेवटच्या अनुवाकामध्ये म्हणजे रुद्र संस्कृतमध्ये अगदी जुनं संस्कृत नसलं तरी सुद्धा रेग्युलर संस्कृतमध्ये नाहीये. म्हणून मला काय कळलं, बाबा ह्या सगळ्या 12 11 अनुवाकांचा ह्या मी एक लिहिलंय. म्हणून मी आणि तू वेगळे भासतो, पण वेगळे नाही. हा अनुभव येऊ दे. एवढंच. मग आता इथे आपण आजचा 12 भागांचा आपली संपूर्ण मालिका श्री रुद्र आनंद इथे थांबूया. पुन्हा सोमवारी रुद्र म्हणण्यासाठी भेटूया. अ, त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. शांतपणे ऐकून घेतलत. कोणी संहारक झालं नाही. सांभाळलत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इथे आपण थांबू. ज्यांना माझ्याबरोबर नुसतं ऐकायचंय किंवा म्हणायचंय, त्यांनी पुढचे एक 2.25 मिनिटं थांबलात तरी सुद्धा चालणार आहे. जिथे आपण हा 11वा अनुवाकच परत एकदा म्हणणार आहोत. का म्हणायचा? तर जे आपण आत्तापर्यंत ऐकलंय, त्या त्याची
आतमध्ये एक सिस्टीम तयार होते, ज्याला डॉसमध्ये डिफ्रॅग कमांड म्हणतात. म्हणजे आय-टी वाला आहे त्यांना, मी आय-टी वाला नाही, पण हे मी माहिती केलंय. त्याचे थोडं-थोडं माहिती असतं काही माहिती. मी कुठलीही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला डिफ्रॅग कमांड दिली तरच उपयोग होतो पुढे. कुठलंही नवीन टूल शिकत असताना. ती कमेंट द्यावीच लागते. 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 1 दिवसांनी, 10 तासांनी. तिथे बसून राहतं मग. रॅम टू रॉम कन्व्हर्जन म्हणतात त्याला. असं हे आहे. हे ऐका आणि मग आपण थांबू इथे. ह्या स्वरातच आपण थांबून जायचं आहे. परत मी थँक्स वगैरे काही म्हणणार नाही. कोणाला डिस्टर्बही करणार नाही मी. त्या रुद्राच्या एखाद दुसरी रुचेचा अर्थ माहिती असेल तर तो पकडा आणि बंद होऊया. माझ्या मते 2 सगळे मिळून 2 ते 2.5 मिनिटं लागतील. विश्वास नसेल तर वेळ लावा आणि म्हणू. आजचा अनुवाक मोठा झालाय. मोठा आहेच भाग. चला, मग आता म्हणायला सुरुवात करू. शांती मंत्र, त्यातली सुद्धा एखाद दुसरा रुचेच्या शब्दाचा अर्थ कळत असेल, भरपूर झाला तेवढा. सगळं पाठ झालं पाहिजे वगैरे अशा नको त्या नादाला लागू नका. त्यांनीच प्रॉब्लेम येतो. आणि स- फक्त 11वा अनुवाक, जो उजळणीचा अनुवाक जो आपण आता शिकलो असतो, ज्याच्यामध्ये समजून घेतलं आपण की दिस इज टू मच इवन टू ग्रास्प, इवन टू सी. त्यामुळे आहे विश्वरूप एवढं फक्त बघायचं. चला, मग आता आपण म्हणूया. हं? आता संथा नाहीये. थोडी कमी लाईट मध्ये म्हणणार आहे मी फक्त. बघा, ज्यांना आता एक्झॅक्ट किती वेळ लागतो बघायचं असेल त्यांनी लावा स्टॉपवॉच. गंमत म्हणून. स्टॉपवॉच लावल्याने शांतता येते की नाही फार वेळ लागत एवढं कळतं. चला. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानी सगशिषद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामाहिगसे मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं देव अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. 11वा अनुवाक आता. सहस्राणि सहस्रशो ये. हेच मी सांगतोय. सहस्त्र हा शब्द जरी समजला ना भरपूर झालं. ही असंख्य, सहस्त्र म्हणजे हजार नाही, असंख्य रूप. बस एवढाच 11वा अनुवाक म्हणायला सुरुवात करू. ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. अवधन्वानि अस्मिन् महत्तर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलः ग्रीवाशितिकण्ठा शर्वा अधक्षमाचराः नीलः ग्रीवाशितिकण्ठा दिवगरुद्रा उपश्रिताः ये ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानाम् अधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विविद्धन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथां पथिरक्षय ऐलभृदायव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृगावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागसश्च दिशो रुद्रावितस्थिरे
केशागसहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्या येऽन्तरिक्षे भव ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषभस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर् दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु ते विष्मो यश्च नो द्वेष्टि तं भोजम्भेद्दधामि ॐ शान्ति शान्ति शान्तिः. चला आता रोज हळूहळू प्रॅक्टिस करा. अर्थ सहज बघून घ्या. धन्यवाद. भेटू परत लवकर.